बिडकीन पोलिसांची मोठी कारवाई. कंपनीतील 8,47,000च्या चोरी प्रकरणी 5 आरोपी जेरबंद. चित्तेगाव येथील कंपनीतील लाखोंच्या चोरीचा छडा. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक. 4,50,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीतील बिडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने चित्तेगाव येथील श्री व्यंकटेश कन्झ्युमर अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या लाखोंच्या चोरीचा अवघ्या काही दिवसात छडा लावत 5 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बिडकीन पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जून ते 28 जून 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागे भिंतीतील फटीतून प्रवेश करून 6,30,000 रुपये किमतीचे ब्रास वॉल्व्स तसेच 2,17,046 रुपये किमतीची केबल वायर असा एकूण 8,47,046 रुपयांचा कच्चा माल चोरून नेला होता. या प्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी दीपक सुभाष अलोरा यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर नाझीम करीम शेख वय 21 वर्ष, ताहेर बाबूलाल पठाण वय 19 वर्ष, किरण भीमराव पतंगे वय 19 वर्ष, तिघेही राहणार पांगरा तालुका पैठण तसेच अर्जुन गौतम बादाडे वय 18 वर्ष राहणार चित्तेगाव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीत आरोपींनी चोरीचा माल चित्तेगाव येथील भंगार व्यावसायिक उमेर रौफ कुरेशी याला विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी उमेर कुरेशी यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली 4 लाख रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल MH20 GR 7381 असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश शेळके, तपास अधिकारी मनोज पाटील, पोलीस अंमलदार वाल्मिक निकम, सूरज ढवळे, सतीश साळवे तसेच सायबर सेलचे योगेश तरमळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.